कनेक्टिंग लिंकच्या एकही टनेलला तडा नाही, तरीही 7,000 कोटी पाण्यात गेले म्हणाले. अफवा पसरवून महाराष्ट्राचा अपमान केला. फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. राज ठाकरे मिमिक्रीत गेले असते तर स्टँडअप कॉमेडियनचं दुकान बंद झालं असतं. कनेक्टिंग लिंकवरून राज ठाकरेंनी केलेल्या मिमिक्रीवर फडणवीसांचा पलटवार. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे महाराष्ट्रद्रोहीच. प्रकल्पांची बदनामी ही महाराष्ट्राची बदनामीच. कनेक्टिंग लिंकवरील टीकेला एकनाथ शिंदेंकडून प्रत्युत्तर. नियमित कर्ज भरणारे शेतकरी देखील कर्जमाफीसाठी पात्र ठरतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. 2026-27 ची अट काढण्यात येणार असल्याची ग्वाही. अजित पवार विमान अपघाताचा अंतिम रिपोर्ट जानेवारीपूर्वी येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती. विमान अपघात प्रकरणी सीआयडी आणि AAIB कडून तपास सुरू. मारकुट्या रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. डॉक्टर मारहाण प्रकरणी सर्व आरोपींना पोलीस कोठडी. मुंबईत राष्ट्रवादीला पुन्हा धक्का. नवाब मलिकांची पुतणी बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचं पद रद्द. पवार आणि शिंदेंची भेट राजकीय नव्हती. संजय राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली. शिवसेना UBDच्या नाराजीवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. शिक्षकांचं आंदोलन मागे घेण्यात अखेर सरकारला यश. मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनं आंदोलन मागे घेण्याची संघटनांची घोषणा. पुण्याच्या मोशीमध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळून एकाचा मृत्यू. 14 जणांना बाहेर काढण्यात यश, तर 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली. घटनेनंतर 3ऱ्या दिवशीही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच. अंधेरी पश्चिम मध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात. जवळपास 14 गाड्या एकमेकांवर आदळल्या. 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती. आणि ठाण्यामध्ये चाळीचा भाग कोसळला. आझादनगर परिसरातील मद्रास चाळ इथली घटना. घटनेमध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू.